लोकांनी हा पाणी प्यायचं का? हे कोणाचं पहिलं तुम्ही सांगा पहिलं. कुठल्या कंपनीचं आहे पाणी? कोणत्या कंपनीचं आहे ते कोणाचं आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी चक्क MIDCच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्यानं संपूर्ण लोटे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी घराघरातील नळांमधून हे रासायनिक पाणी आल्याने ते पाणी वापरणाऱ्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना बाधा झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 8 ते 10 जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने लोटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. MIDC प्रशासनाच्या आणि संबंधित कंपनीच्या या गंभीर निष्काळजीपणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात सध्या तीव्र संतापाची लाट आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. लहान मुलांनी किंवा वयस्कर लोकांनी हा पाणी प्यायचं का? हे कोणाचं पहिलं तुम्ही सांगा पहिलं. कुठल्या कंपनीचं आहे पाणी? कोणत्या कंपनीचं आहे ते कोणाचं आहे? हा कोणाचं आहे? अरे पण हे आहे कोणाचं आहे? वेस्ट पाणी आहे. हा कोणाचं आहे ते? केमिकल वेस्ट आहे की नॉर्मल वेस्ट? नाही वेस्ट कोणाचं आहे ते? कोणाचं आहे? ऐक जरा बोला. पीर लोटे ह्या भागामध्ये जी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधून केमिकल इंडस्ट्रीमधील इफ्लुएंट हे पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये इफ्लुएंट आलं आणि हे इफ्लुएंट पाण्याच्या लाईनमध्ये आल्यानंतर आमच्या गावातील ग्रामस्थांनी नळातून बाहेर पडणारं पाणी हे पिवळं आणि हिरवं अशा प्रकारच्या कलरचं पाणी येत होतं. त्या पाण्याला भयंकर असा वास होता आणि अतिशय विषारी घातक हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये आलं. MIDC कडून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये हे इफ्लुएंट आलं आणि गावातील ग्रामस्थांनी आपापल्या घरी हा नळ सुरू केल्यानंतर नळामधून पिवळं पाणी बाहेर पडायला लागल्यानंतर संपूर्ण गावामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार झालं आणि हे वातावरण तयार झाल्यानंतर गावातील काही प्रमुख ग्रामस्थांनी आणि गावातील सर्वच वाड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा पाण्याचं कलेक्शन एकत्र केलं होतं. त्या ठिकाणी WTPला आम्ही हजर झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना MIDCचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याचबरोबर MPCBचे अधिकारी आणि MIDCचे अधिकारी, इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष या सर्वांना एकत्रितपणे करून ही जी काही चर्चा आहे ती आम्ही एकत्र केली. ती चर्चा केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास असं आलं की पीरलोटे या ठिकाणी सर्व्हिस रोडला सुप्रिया कंपनीकडे येणारे जे चेंबर आहे ते चेंबर ओव्हरफ्लो होऊन त्याच्यामधून हे ॲसिडिक पाणी इफ्लुएंट बाहेर आलेलं होतं आणि हेच इफ्लुएंट आमच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये गेलेलं होतं असं आम्हा सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे हा जाब विचारण्यासाठी आम्ही सुप्रिया सायन्सेस या कंपनीच्या गेटवर सगळे ग्रामस्थ एकत्रितपणे आलो. सुप्रिया लाईफ सायन्सेसच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता त्यांनी हे पाणी आमच्या कंपनीचं आहे अशी मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली. ही मान्यता MPCB MIDCच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आमचं पाणी आहे असं कबूल केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे आम्ही आता या कंपनीवर त्याचबरोबर आम्ही MPCB आणि MIDC या सर्व यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीमध्ये गाव आम्ही संपूर्ण आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.